मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत 8 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बंडखोरांसोबत बैठका होण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत 8 ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 106 मधून मनसेच्या सागर देवरे यांची बंडखोरी आहे। तर प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्यानं त्यांची नाराजी असल्याचं कळतंय। तर विजय इंदलकर यांना तिकीट नाकारल्यानं फायर आजी या थेट मातोश्रीत पोहोचल्या। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना 6व्यांदा उमेदवारी दिल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। प्रभाग क्रमांक 95 मधून हरिशास्त्री ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे। मात्र यानंतर चंद्रशेखर वायंगळकर यांनी बंडखोरी केली आहे। प्रभाग क्रमांक 106 मधून मनसेने सत्यवान दळवी यांना उमेदवारी दिली। मात्र या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे सागर देवरे यांनी बंडखोरी केली। प्रभाग क्रमांक 114 मधून ठाकरेंच्या शिवसेनेने राजोल पाटील यांना उमेदवारी दिली। तर मनसेच्या मनीषा माजगावकर यांनी बंडखोरी केली आहे। प्रभाग क्रमांक 169 मधून प्रवीणा मोरजकार यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्याच कमलाकर नाईक बंडखोर उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 193 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली। तर ठाकरेंच्याच शिवसेनेचे सूर्यकांत कोळी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रभाग क्रमांक 196 मधून पद्मजा चेंबूरकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। तर संगीता जगताप यांनी बंडखोरी केली आहे। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचेच विजय इंदुलकर यांनी बंडखोरी केली आहे। प्रभाग क्रमांक 203 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिली। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्याच दिव्या पडवे या बंडखोर ठरल्या। मला वाटतं असं सगळीकडे होतंय। मला वाटतं पण आमच्याकडे जे समजूतदार लोक आहेत की कारण मी कालपासून लोकांना समजवतोय, मला वाटतं मातोश्रीला पण तेच चालू आहे। जे समजूतदार लोक आहेत की पक्षासाठी आणि मराठी माणसासाठी पुढे जायचंय, हे जी भावना घेऊन आम्ही उतरलोय ती समजणारी लोक खूप आहेत। ते फक्त त्यांचं मन व्यक्त करायला येतात आणि ते ठीक आहे, आम्ही ऐकायला तयार आहोत। पण बाकीच्या ठिकाणी जे भाजपचे कार्यालय फोडतायत किंवा नगरसेवक पलटायत, हे जे बघायला मिळतं ते आमच्याकडे बघायला मिळत नाही। कारण आमच्याकडे मराठी माणसासाठी लढणारी लोक आहेत आणि मला खात्री आहे की 16 तारखेला तुम्हाला एक अभूतपूर्व रिझल्ट मिळेल। आता ऐकणार ना, तिला घरी घरी कशाला? किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? हीच तिला एकीला शीट देतात। हे गुन्हा आहे ना, साहेबांनी कसा दिला तिला? मी येऊन भेटले होते, साहेबांना सांगितलं होतं इंदुरकर साहेबांना शीट द्या म्हणून। एवढं करून असून आमचा काय फायदा? निष्ठावर राहून आमचा काय फायदा? साहेबांनी सांगितलं होतं इथं बंगल्यावर चंदा या म्हातारीचं काम कर। ते अजून माझं काम पी केलेलं नाही, काय नाही, घर पी नाही भेटलं, काही नाही, काहीच नाही दिलं मला अजून त्या शब्दाने।